करण्यासाठी वापरतात आणि मराठीच्या विषयावर प्रत्यक्ष काम न करता राजकीय पोळी भाजण्याचं काम करतात. त्यांच्या घरातली मंडळी तर मी कधीच आमच्या कोकणवासियांना रेल्वेला सोडायला, एसटीवर सोडायला किंवा त्यांचं स्वागत करायला कधीच आम्ही बघितले नाहीत. वटपौर्णिमेला त्यांच्या घरातल्या सौभाग्यवती मला कधी वटाच्या भोवती फेऱ्या घालताना, दर्शन करताना, पूजन करताना महाराष्ट्राने कधीच पाहिले नाहीत. नागपंचमीच्या ओवाळणीला या ठिकाणी यांचे कधी कुटुंबीय आम्ही पाहिले नाहीत. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत हे रस्त्यावर कधी आपलं पदलालित्याने नृत्य करताना पाहिले नाहीत. पण हीच मंडळी घरातून राजकारण करणारी, मात्र मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न असेल तर त्या लग्नामध्ये त्या उद्योगपतीला रिझवायला त्या ठिकाणी पदलालित्याने नृत्य करताना सुद्धा आम्ही त्यांची कुटुंबीय पाहिली. गणपतीमध्ये नाचायला यांना जमणार नाही, ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण मग हे बेगडी, खोटं हे प्रेम मराठी माणसाबद्दल दाखवायचं आणि मतं मिळवायची, हीच आजपर्यंतची त्यांची रणनीती, कृती आणि पाप झालेला आहे. आज आम्ही छाती ठोकपणे, नम्रपणे सांगू शकतो, माननीय संजय उपाध्यायजी असतील, आम्ही सगळे ज्यावेळेला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटलो आणि सांगितलं की आमच्या गावाकडे जाणाऱ्या कोकणवासियांना अधिकची सुविधा पाहिजे, 340च्या वर फेऱ्या, या अधिकच्या 340 फेऱ्या रेल्वेच्या पहिल्यांदा कोकणवासियांना सुरू केला असेल तर मोदीजींच्या सरकारने सुरू केला, रेल्वे मंत्र्यांनी सुरू केलाय. देवेंद्रजींनी आदेश दिला, या 340च्या वर फेऱ्या रेल्वेच्या, एसटीच्या फेऱ्या पण वाढवल्या. केवळ तेवढंच नाही, 25 तारखेला भारतीय जनता पक्षाकडून कोकणसाठी विशेष ट्रेन आम्ही पाठवतो. विशेष ट्रेनची सुविधा केली आणि या बसेस 550च्या वर, आणि स्थानिक ठिकाणचे नेतृत्व करते तर वेगळंच आहे. पथकर माफ केला, टोल माफ केला, कोकणात जाणाऱ्या रस्त्यावर जड अवजड वाहनांची वाहतूक होऊ नये तो प्रयत्न केला, तो आदेश काढला. अहो एवढंच काय, हे घरात बसून राजकारण करणाऱ्यांना आमचा सवाल आहे. न्यायालयात ज्यावेळेला लोक लढत होती आणि गणेशोत्सवाच्या मंडपाला परवानगीच मिळू नये, दूरध्वनी सोडा, ध्वनिक्षेपक याच्या परवानगी मिळू नये, त्या लढाईला तुम्ही कुठे बसला होतात, कोणाबरोबर बसला होता ते सांगू शकाल का? हा खडा सवाल त्यांना आमचा आहे. त्यावेळेला न्यायालयामध्ये 2016-17 मध्ये या सगळ्या परवानग्या मिळाल्याच पाहिजेत, कारण आमची प्रथा, परंपरा, सण, उत्सव हा महाराष्ट्रातला, मातीतला, जगभरात गेलेला गणेशोत्सव आहे. यासाठी प्रतिज्ञापत्र काय ते तर दिलंच, पण स्वतःवर ताशेरे व्यक्तिगत ओढल्यानंतर सुद्धा या गणेशोत्सवाच्या बाजूने कोणी उभं राहिलं असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले, आम्ही न्यायालयाची लढाई लढली. ही मंडळी त्यावेळेला घरात बसली होती. मग प्रयत्न झाला, पर्यावरण पूरक तर आम्ही आहोतच, पर्यावरणाचे रक्षक प्रत्येक हिंदू सण आहे, मराठी सण आहे, आणि मग पीओपीच्या नावाने बागुलबुवा करून त्यावर कोर्टातून, न्यायालयातून बंदी आणण्याचे प्रयत्न केले. बंदी घातलीच. कुठे होती घरातून बसणारं राजकारण करणारी, मराठी माणसाच्या नावाने केवळ राजकीय पोळी भाजणारी ही मंडळी कुठे नव्हती? त्या पीओपीच्या लढाईमध्ये लढलो आम्ही. प्रदर्शनावर बंदी होती, विक्रीवर बंदी होती, घडवण्यावर बंदी होती, कारखानदार देशोधडीस लागले, शेकडो कोटीची अर्थव्यवस्था ठप्प होणार, आमचा सण ठप्प होईल. अहो बंधुराज, तुम्ही घरी थांबला होता,
न्यायालयात आणि सरकार दरबारी लढला, तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता लढला. सगळ्या बंड्या उठवल्या. मग विसर्जनावरनं कोलेकोई सुरू केली. खरं तर उद्धवजींच्या काळात गणेशोत्सव बंदच व्हावा याच ठिकाणची पावलं उचलली गेली. मनाला अजूनही वेदना आहेत. करोनाच्या काळात गर्दी जमू नये मान्य, लोकांना करोनाचा प्रसार होऊ नये हे मान्य, पण अन्य मंडळांनी गणेशोत्सव मर्यादेमध्ये राहून केला. तसा लालबागचा राजा पण 100 वर्षाची परंपरा असलेला होऊ शकला असता. उद्धवजींच्या सरकारने लालबागच्या राजाला सुद्धा 1 वर्ष बंदी केली. नका करून म्हणून सांगितलं. ही मंडळी ही आहे. आणि मग विसर्जन कुठे करणार त्याच्याबद्दलही न्यायालयामध्ये आमचा लालबागचा राजा असो, चिंतामणी असो, विक्रोळीचा असो, गिरगावचा असो, कुठलाही असो, तो 6 फुटाच्या वरचा गणेशोत्सव परंपरागत पद्धतीने विसर्जन वाजत गाजत त्याचं होईल. ते आदेश सुद्धा आम्ही मिळवले. आम्ही सेवक म्हणून काम केलं. आणि आता तर गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केलाय. राज्य महोत्सव म्हणून घोषित केलाय. कोटी रुपयाची पारितोषिक पहिल्यांदा आपण घोषित केली आहे. भजनी आणि आरती म्हणणाऱ्या मंडळांना मी आपल्या माध्यमातून सुद्धा निवेदन करतोय. आजपासून अर्ज भरायची सुविधा सुरू झाली आहे. 25,000 रुपयापर्यंतचं अनुदान साहित्य 1,800 मंडळांना प्रदेशभर आपण देतो आहोत आणि आपली संस्कृती परंपरा टिकली पाहिजे हा प्रयत्न करतो आहोत. या सगळ्यामध्ये ही मंडळी कुठे होती? एक दादरला, एक बांद्राला घरात बसून होती. ही ना रस्त्यावर दिसली, ना भूमिकेत दिसली. आणि केवळ राजकारण करून करताय हेही जनता पाहते. आणि मुंबईकर, मराठी, कोकणी, महाराष्ट्रातल्या माणसाबरोबर ही सगळी मंडळी उभी आहेत ही जनता पाहते. मी विशेषतः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे धन्यवाद देईन. किती कर्मचारी तर तिथे 450 कर्मचारी हे स्वतः या ठिकाणी आहेत. आपली ड्युटी करतायत, पण त्याबरोबर आपली प्रथा परंपरा टिकण्यासाठी उभे आहेत. एक गणसैनिक म्हणून उभे आहेत. आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्व गणेश भक्तांना विनंती करतो, उत्साहामध्ये, आनंदामध्ये अन्य कोणाला त्रास नव्हता आपला सण साजरा करा. आपल्या सणामध्ये सहभागिता वाढवा. राज्य सरकारने जे महोत्सव घोषित केलाय ते प्लॅटफॉर्म असेल, रील्स असेल, स्पर्धा असेल, यामध्ये सहभागी व्हा. आणि पुन्हा एकदा गणरायाकडे वंदन करून मागूया की आपला महाराष्ट्र याच गतीने, काहीपेक्षा जास्त गतीने, प्रगतीने विकास करू दे. आणि बरोबर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि आपल्या भारतीय सैन्याने जो ऑपरेशन सिंदूरमध्ये विजय मिळवला त्या सर्व सैनिकांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे. या पद्धतीचे आशीर्वाद आपण मागूया. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.